नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आर्यन अकॅडमीवर. मित्रांनो, या अगोदर आपण चौथीचा जुना भूगोल, 9वीचा जुना भूगोल आणि आज आपण बघणार आहोत इतिहास, तोही 8वीचा. अतिशय महत्त्वपूर्ण असा हा इतिहास आहे मित्रांनो. प्रत्येक परीक्षेमध्ये याच्यावर 2-3 प्रश्न तरी किमान असतात, त्यापेक्षाही जास्त असतात. तर आज आपण प्रामुख्याने इतिहास बघणार आहोत इयत्ता 8वीचा. त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, आज आपण वळूया आपल्या मेन मुद्द्याकडे. याच्यामध्ये आपण काय काय पाहणार आहोत. बघा मित्रांनो, आधुनिक इतिहासात भारताचा जो इतिहास आहे तो आपण बघणार आहोत. याच्यामध्ये आपण इतिहासाची साधने काही जास्त डीपमध्ये नाही बघू, पण इथून आपण सुरुवात करू. युरोप आणि भारत, इथून आपण ब्रिटिश सत्तेचे परिणाम, 1857चा स्वातंत्र्य लढा, हे सगळे आपण जे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे ते आपण पाहू. शेवटी आहे महाराष्ट्र राज्याची निर्मिती. इथपर्यंत आपण 14पैकी आपण बघणार आहोत 13 धडे. तर हे आपण एकदम शॉर्टमध्ये परीक्षाभिमुखच फक्त बघणार आहोत. चला तर मग आपण वळूया आता इतिहासाची साधने. याच्यामध्ये काही महत्त्वाचं वाटते का ते आपण बघून घेऊ. तर याच्यामध्ये बघा, इतिहासाच्या अभ्यासासाठी वस्तू संग्रहालयात विविध वस्तू हे केल्या जातात, ठेवल्या जातात. हे आहे आगा खान पॅलेस. ते कुठं आहे हे प्रामुख्याने विचारलं जाऊ शकते. तर ते आहे पुण्यातील आगा खान पॅलेस. कुठं आहे? पुण्यामध्ये. येथे गांधी स्मारक संग्रहालयात आपणास महात्मा गांधीच्या वापरातील अनेक वस्तूंची कागदपत्रे पाहाव्यास मिळतात. चला मित्रांनो, आज आपण समोरच्या याच्याकडे जाऊया. तर याच्यामध्ये असं मला काही फार महत्त्वाचं वाटलं नाही, पण समोरच्या याच्यात खूप महत्त्वाच्या बाबी आहेत. तर याच्यामध्ये बघा, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची वृत्तपत्रे, याच्यावर नेहमी प्रश्न विचारला जातो. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920च्या जानेवारी महिन्यात मूकनायक, बघा बऱ्याच वेळेस हा प्रश्न आपल्या परीक्षांमध्ये विचारलेला आहे. मूकनायक हे पाक्षिक, बघा मित्रांनो पाक्षिक आहे हा, हे सुरू केले होते, परंतु त्यांना पुढील विद्याभ्यासाकरिता इंग्लंडला जावे लागल्यामुळे त्यांनी हे पत्र आपल्या सहकार्याकडे सोपवले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एप्रिल 1927मध्ये बहिष्कृत भारत, हे पण विचारले जाते मित्रांनो, बहिष्कृत भारत हे पत्र सुरू केले. सामान्य जनतेचे प्रबोधन व संघटन करण्यासाठी बहिष्कृत भारत हे पत्राद्वारे त्यांनी लिखाण केले. याशिवाय जनता व प्रबुद्ध भारत अशा 2 वृत्तपत्रे त्यांनी चालवली. बघा मित्रांनो, हे बहिष्कृत भारत जे पाक्षिक होतं त्याचा हा सिम्बॉल आहे. तर हे प्रश्न निश्चितपणे पडल्या जातो, त्याच्यामुळं याच्यावर थोडंसं कॉन्सन्ट्रेट आपल्याला करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बाकीच्या गोष्टी याच्यामध्ये अशा अभ्यासपूर्ण अशा मला काही वाटत नाहीत, आपण बघणारच आहोत समोरच्या चॅप्टरमध्ये जे महत्त्वाचं आहे ते. त्याच्यानंतर बघा, याच्यामध्ये दृकश्राव्य वगैरे दिलेले आहेत, पोवाडा, ध्वनिचित्र वगैरे, तर ते आपल्या दृष्टिकोनातून काही तेवढं फारसं महत्त्वाचं नाही आहे. बघा, आता चित्रपट हा आधुनिक तंत्रज्ञानात एक वेगळा आहे. तर चित्रपटाची सुरुवात कोणी केली आणि कधी झाली, तर हे दादासाहेब फाळकेंनी केलेली आहे. 1913मध्ये भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. तर हे कधी, हे तुम्हाला सगळ्यांना दादासाहेब फाळकेंनी केले हे माहीत असेल, पण कधी साल महत्त्वाचं आहे, म्हणून मी या ठिकाणी थोडंसं कॉन्सन्ट्रेट त्याच्यावर केलेलं आहे. तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये हे जे पुण्यातील या गांधी स्मारकात संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. तर हे कोणतं आहे? आगा खान पॅलेस. हे महत्त्वाचं आहे मित्रांनो, याच्यावर प्रश्न पडलेला आहे बऱ्याचशा परीक्षांमध्ये. त्याच्यानंतर बघा, युरोप आणि भारत, हा इथून खऱ्या अर्थानं आपल्याला महत्त्वाचं थोडंसं लक्ष द्यायचं आहे. व्हिडिओ थोडासा मोठा होईल, पण तुम्ही काय करा, व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, कारण तुमचे जे मार्क आहेत ते तुम्हाला पक्के करायचे. बघा मित्रांनो, प्रबोधन युग काय होतं? युरोपीय इतिहासातील मध्ययुगाचा जो अखेरचा टप्पा होता तो कधीचा होता? तर 13वे ते 16वे शतकातील होता. त्यानंतर बघा, त्याच्यामध्ये काही ग्रीक रोमन परंपराचे पुनरुज्जीवन घडून आले होते. आता हे लिओनार्दो दा विंची कोण होता? हे प्रबोधन काळातील पैलू व्यक्तिमत्व मानले जाते. तो अनेक शास्त्रे व कलांमध्ये पारंगत होता. शिल्पकला, स्थापत्य, गणित, अभियांत्रिकी, संगीत आणि खगोलशास्त्र यासारख्या विषयावर त्याचे प्रभुत्व होते. तो चित्रकार होता. जगप्रसिद्ध हे जे मोनालिसाचं चित्र आहे मित्रांनो, ते त्यांनी काढलेलं आहे व त्याचा द लास्ट सफर या चित्रकृती अजरामर झालेल्या आहेत. बघा मित्रांनो, मोनालिसा हे सगळ्यांना माहीत आहे, पण द लास्ट सफर हे कोणाला माहीत नाही बऱ्याचशा मित्रांना. तर याच्यावरही प्रश्न पडतात, म्हणून हे सुद्धा लक्षात घ्या तुम्ही. त्यानंतर बघा, त्यानंतर या ठिकाणी आपल्याला धर्मसुधारणा चळवळीवर प्रश्न पडला तर विचारला जाऊ शकतो की विचारवंतांची रोमन कॅथलिक चर्च स्वतंत्र प्रबुद्धीने विचार, जुन्या धार्मिक कल्पनांवर हल्ला चढवला. लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन ख्रिस्ती
धर्मगुरू कर्मकांडांचे स्त्रोत माजत होते. काय करत होते की तिकडचे लोक इकडे येऊन म्हणजे जे ख्रिस्ती धर्म होता तो धर्म वाढवण्याचा प्रयत्न करत होता. यालाच धर्म सुधारणा चळवळ असे म्हणतात. आता भौगोलिक शोध काय आहे तर 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी बायझंटानिया साम्राज्याची जी राजधानी होती कॉन्स्टंटिनोपल. बघा मित्रांनो, जे आपल्या वेगवेगळे आपण म्हणतो भारताचा शोध लागला, अमेरिकेचा शोध लागला, तर हे नेमकं शोध का लागले म्हणजे त्यांना माहीत नव्हतं का की अमेरिका कुठं आहे किंवा भारत कुठं आहे. तर माहीत होतं, पण ते इथं एक खंड आणि इथं एक खंड, तर याच्यामध्ये जे होतं कॉन्स्टंटिनोपल ते तुर्कांनी जिंकून घेतलं आणि इकडून इकडे यायला हा जो जमिनीवरचा एकच मार्ग होता. मग काय झालं की त्यांना समुद्राद्वारे मार्ग म्हणजे समुद्राद्वारे हे करणं शोध लावणे आवश्यक होते. म्हणून काय झालं की समुद्राद्वारे शोध लावला ते आपण साल पाहत असतो. त्यांनी काय केलं होतं, हे जमीन जे होती जमिनीहून त्यांना येणं शक्य नव्हतं म्हणून त्यांनी समुद्राद्वारे शोध लावला. ते कधी लागला ते आपल्याला पाहायचं आहे. ही त्या शोधामागची कारण आहेत. बघा आता 1487 मध्ये भारताचा शोध घेण्यासाठी बार्थोलोम्यू डायस हा पोर्तुगीज खलाशी निघाला, परंतु तो आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत म्हणजेच केप ऑफ गुड होपपर्यंत पोहोचला. बघा सुरुवातीला कोण आलं होतं, डायस, लक्षात ठेवा तुम्ही 1487ला. त्यानंतर आला 1492 मध्ये पश्चिमेकडे जाऊन शोध घेण्याच्या प्रयत्नात ख्रिस्तोफर कोलंबस हा अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर पोहोचला, म्हणजे तो अमेरिकेमध्ये पोहोचला. तर मित्रांनो बघा, ख्रिस्तोफर कोलंबसच्या अगोदर अमेरिकन ह्युस्फुसी या ठिकाणी गेला होता आणि त्या अमेरिकन ह्युस्फुसीच्या याच्यावरून नावावरून त्या खंडाला अमेरिका हे नाव दिलं होतं. पण कोलंबस यांनी शोध लावला म्हणून ग्राह्य धरले जाते 1492. त्यानंतर बघा 1498 मध्ये पोर्तुगीज खलासी जो होता कोण होता, वास्को द गामा आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर कलिकत बंदरामध्ये येऊन तो पोहोचला. मग म्हणजेच कधी तर 1498 मध्ये कोणी शोध लावला तर वास्को द गामा भारतामध्ये आला होता पहिल्यांदा. त्यानंतर बघा युरोपातील वैचारिक क्रांती काय होती तर प्रबोधन काळामध्ये झालेल्या बदलांमुळे युरोपची मध्ययुगातील आधुनिक युगाकडे वाटचाल सुरू झाली होती. याच काळात युरोपमध्ये वैचारिक क्रांती घडून आली. पूर्वीचे अज्ञान व अंधश्रद्धा यातून समाज बाहेर पडू लागला. प्रस्थापित रूढी परंपरा आणि घडणाऱ्या घटनांमध्ये चिकित्सक दृष्टिकोन पाहिले जाऊ लागले. म्हणजेच काय होऊ लागलं तर अंधश्रद्धा वगैरे दूर सोडून आपण विज्ञानाकडे वळू लागलो. त्यालाच आपण काय म्हणतो मित्रांनो, युरोपातील वैचारिक क्रांती असं म्हणतो. तिकडं म्हणजे तिकडच्या देशामध्ये राजकीय क्षेत्रातील क्रांती काय होती तर आधुनिक कालखंडाच्या सुरुवातीच्या टप्प्यात म्हणजे काय होतं, सुरुवातीला क्रांतिकारक घटनांमध्ये क्रांतियुग असे म्हटले जाते. म्हणजे इंग्रजांचं राज्य होतं त्याच्यातून सुटण्यासाठी बऱ्याचशा क्रांत्या झाल्या होत्या, त्याची सुरुवात होती ती. त्यामध्ये काळामध्ये इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीचा विकास झाला होता. कॅबिनेट पद्धतीच्या स्वरूपात बदल झाला होता. इसवी सन 1689च्या बिल ऑफ राईट्समुळे राज्याच्या अधिकारावर मर्यादा घातल्या गेल्या आणि पार्लमेंटमध्ये सार्वभौमत्व प्रस्थापित झाले. म्हणजे काय झालं होतं, सगळ्या पूर्ण जगभर त्यावेळेस राजेशाही होती मित्रांनो. पण 1689 पासून थोडंसं काय झालं होतं तर आपण लोकशाहीकडे झुकत होतो, म्हणून ती एक म्हणजे राजकारणातली क्रांती होऊन. अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध काय होतं बघा. आता युरोपात घडणाऱ्या क्रांतिकारक ज्या घटना होत्या त्याच्या पार्श्वभूमीवर काय झालं होतं तर अमेरिकेमध्ये स्वातंत्र्य युद्धाचा विचार करणे कठीण ठरत जात होते. तर याच्यामध्ये तुम्हाला माहीत असेल हे वॉशिंग्टन वगैरे नेतृत्वाखाली ते बोस्टन टी पार्टी वगैरे आणि त्यांना काय मिळालं होतं, स्वातंत्र्य मिळालं होतं. तर फ्रेंच राज्यक्रांतीचा खूप मोठा प्रभाव आपल्यावर पडला होता. तर ती कधी झाली होती 1789 मध्ये. फ्रान्समधील जनतेने तेथील अनियंत्रित अशा अन्यायकारक राजेशाही आणि सार्वजमशाही विरुद्ध काय केला होता, उठाव केला होता. त्यालाच आपण काय म्हणतो, फ्रेंच राज्यक्रांती म्हणतो. ती कधी झाली होती 1789 मध्ये. याच्यावर असाच प्रश्न विचारला जाऊ शकतो की फ्रेंच राज्यक्रांती कधी झाली बा. त्यात ह्या जे फ्रेंच राज्यक्रांती आहे त्यांनी राज्यक्रांतीने आपल्याला कोणती हे दिलेली आहेत तर जगाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांची देणगी दिलेली आहे. जगाच्या इतिहासात राजकीय क्रांतीमध्ये अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध आणि फ्रेंच राज्यक्रांतीला अत्यंत महत्त्व आहे मित्रांनो. त्यानंतर बघा औद्योगिक क्रांती काय तर औद्योगिक क्रांती ही कुठं झाली तर औद्योगिक क्रांती इंग्लंडमध्ये झाली आणि यंत्रयुग अवतरले. यालाच औद्योगिक म्हणजे हाताचे कामं सोडून यंत्राकडे वळू लागला, त्याला आपण औद्योगिक क्रांती असं म्हणू शकतो. त्यानंतर बघा भांडवलशाहीचा उद्योग काय आहे नेमकं
तर मोठ्या प्रमाणात काय होऊ लागला, व्यापाराला चालना मिळू लागली आणि भांडवलशाही आपण करू लागलो. म्हणजे संपत्तीचा उपयोग करून भांडवलशाहीच्या स्वरूपात व्यापार उद्योगधंद्यामध्ये केला जाऊ लागला. त्यामुळे युरोपीय देशांना भांडवलशाहीच्या अर्थव्यवस्थेचा उदय झाला. त्यानंतर वसाहतवाद काय होता की आपण जर म्हणजे इंग्लंडचे लोक दुसऱ्या देशात येऊन वसाहती स्थापन करणे, त्याला वसाहतवाद किंवा आपलं साम्राज्य वाढवणे, यालाच वसाहतवाद म्हणू शकतो. त्यानंतर साम्राज्यवाद काय आहे, तर तेच वसाहतवाद त्यालाच म्हणता येईल की साम्राज्यवाद म्हणजे आपल्या वसाहती स्थापन करणे दुसरीकडे जाऊन. त्याला आशिया व आफ्रिका खंडातील अनेक राष्ट्र युरोपियन राष्ट्राच्या साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षेला बळी पडले. आता ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील साम्राज्यवाद काय होता, तर ही जी कंपनी आहे ती कधी आली होती, 1600 मध्ये इंग्रजांनी भारतात व्यापार करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली होती. कधी, 1600 मध्ये. या कंपनीने जहागीर बादशहाकडून परवानगी मिळवली होती. सुरत येथे वखार स्थापन केली होती. बघा मित्रांनो, पहिली सुरत इथं त्यांनी वखार स्थापन केली होती. हा एक प्रश्न बऱ्याच वेळा विचारलेला आहे. भारताचा इंग्लंडशी व्यापार चालत असे, म्हणजे वास्को द गामा यायच्या अगोदरही आपला जो व्यवहार होता तो इंग्लंडसोबत होता, फक्त तो जमिनीवरून होत होता. नंतर त्याने शोध लावला आणि मग समुद्रमार्गे आपण तो करू लागलो. त्यानंतर बघा, इंग्रज व फ्रेंच संघर्ष. हा संघर्षही खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. भारतातील व्यापारी स्पर्धेत इंग्रज आणि फ्रेंच एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते. यामुळे इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात 3 युद्ध झाली. ती कर्नाटक युद्ध नावाने प्रसिद्ध आहे. तिसऱ्या कर्नाटक युद्धात इंग्रजांनी फ्रेंचाचा निर्णायक पराभव, म्हणजे याच्यात काय केला, त्याचा खापटाच पाडला, निर्णयच करून टाकला. त्यामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतात प्रबळ युरोपीय स्पर्धक असा उरलाच नाही. बंगालमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेचा पाया रोवला गेला. कधी, तर 1756 साली. तर सिराज उद्दौला जो होता हा बंगालच्या नवाबपदी आला. ईस्ट इंडिया कंपनीने अधिकारी मुघल बादशहाकडे बंगाल प्रांतात मिळालेल्या व्यापारी सवलतीचा गैरवापर करत इंग्रजांनी नवाबाची परवानगी न घेता कलकत्ता येथे आपल्या वखारीभोवती तटबंदी उभारली. त्यामुळे सिराजउद्दौलाने काय केलं होतं, तर इंग्रजांवर चार करून जे कोलकाता होता तेथील वखारी काबीज केल्या होता. याचं खूप मोठं भांडण झालं होतं. नंतर ह्या मारामाऱ्या झाल्या मरणाच्या. काय झालं होतं ते आपल्याला, 3 युद्ध झाल्यानंतर काय झालं होतं, त्याला गादीवरून काढलं होतं. इंग्रजांमध्ये असंतोष निर्माण झाला आणि रॉबर्ट क्लाईव्ह या मुसद्दी, हा जो रॉबर्ट क्लाईव्ह होता, हा जो मुसद्दी होता, त्याने काय केलं, तर नवाबाचा सेनापती जो होता मीर जाफर यास नवाब पदाचे आमिष दाखवून आपल्या बाजूने वळवले आणि 1757 मध्ये प्लासीची, हे बघा प्लासीची लढाई खूप महत्त्वाची आहे मित्रांनो आपल्या इतिहासामध्ये. नवाब सिराजउद्दौला याला इंग्रज सैन्याची गाठ पडली, परंतु जाफरच्या नेतृत्वाखाली नवाबाचे रस्कर युद्धात न झाल्यामुळे सिराजउद्दौलाचा काय झाला, पराभव झाला. इंग्रजांच्या पाठिंब्याने मीर जाफर बंगालचा काय झाला, तर नंतर नवाब झाला आणि त्यांनी विरोध करतात त्याचा जावई मीर कासिब यांना त्यांनी नवाब पुन्हा बनवले. आणि मीर कासिबने इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्यासाठी प्रयत्न करताच पुन्हा मीर जाफरला नवाबपद दिले. तुमच्या लक्षात आलं ना, पहिले मीर जाफर होता, पुन्हा त्याचा जावई बसवला, त्यानं विरोध केला की पुन्हा मीर जाफरला बसवलं. इंग्रज लयच भारी होते. बघा आता बंगालमध्ये इंग्रजांच्या कारवायांना लगाम घालण्यासाठी मीर कासिम, अयोध्येचा नवाब सिराजउद्दौला आणि मुघल बादशाह शाह आलम यांनी इंग्रजांविरुद्ध एकत्र मोहीम काढली आणि 1764 मध्ये बिहार येथे बक्सार येथे युद्ध झालं. त्यात इंग्रजांचा विजय झाला. बघा मित्रांनो, याच्यामध्ये इंग्रजांविरुद्ध कोणी हे केलं, तर अयोध्येचा नवाब होता, त्यानंतर मुघल बादशाह शाह आलम यांनी इंग्रजांविरुद्ध हे केले होते. त्या लढाईमध्ये कोण जिंकलं, तर इंग्रज जिंकले होते. या लढाईनंतर अलाहाबादच्या तहानुसार बंगालच्या सुब्यात दिवाणी म्हणजेच महसूल गोळा करण्याचे अधिकार ब्रिटिशांना मिळाले होते. त्यानंतर बघा आता काय आहे, तर इंग्रज म्हैसूर संघर्ष काय होता. म्हैसूरचा हा जो आहे टिपू सुलतान खतरनाक माणूस होता. म्हैसूर राज्यातील हैदर अलीने उठाव करून म्हैसूरचे राज्य ताब्यात घेतले आणि हैदर अलीच्या मृत्यूनंतर त्याचा जो मुलगा होता हा टिपू सुलतान, कोणाचा मुलगा होता, तर हैदर अलीचा होता, सत्तेवर आला. त्यांनी इंग्रजांविरुद्ध शर्तीने लढला. अखेर 1799 मध्ये श्रीरंगपट्टम येथे युद्धात टिपू सुलतान काय केला, तर मारला गेला. अशा रीतीने म्हैसूरच्या प्रदेशावर इंग्रजांचे प्रभुत्व निर्माण झाले. त्यानंतर सिंधवर ताबा कसा झाला, तर बघा याच्यावर काही हे नाही, डायरेक्ट
43मध्ये सिंध त्यांनी घेतला. आता शीख सत्तेचा पाडाव कसा झाला तर 1900 शतकाच्या प्रारंभी पंजाबमधील जे रणजित सिंह यांच्या हाती सत्ता होती. त्याचा अल्पवयीन मुलगा होता जो दिलीप सिंह गादीवर बसलेला होता. त्यांनी त्याच्या जे जिंदन राज्याचा कारभार होता त्याच्या सरदाराचा त्याचा अंकुश राहिला नव्हता. नंतर मग त्याच्यावर काय झालं होतं तर फितूरपणा झाला आणि इंग्रजांनी तिथं आक्रमण करून तो सुद्धा गिळंगूत केला. तर तो कधी केला 1849मध्ये पंजाबचा प्रदेश त्यांनी राज्याला जोडला. मराठ्यांची सत्ता जी होती ही खूप महत्त्वाची होती मित्रांनो. मराठ्यांचा प्रभाव करून इंग्रजांनी भारतातील आपला सत्तेचा पाया मजबूत केला होता. आजपर्यंत मराठ्याच्या याच्यामध्ये नव्हतं म्हणजे घुसले नव्हते इंग्रज, पण नंतर मराठा जेव्हा त्यांनी काबीज केला त्यावेळेस त्यांनी काय केलं पूर्ण म्हणजे भारतावरच त्यांची सत्ता प्रस्थापित झाली. बघा मित्रांनो हे जे शेवटी प्रश्न उत्तरं राहतात ना हेच प्रश्न आपल्या परीक्षांमध्ये जशाच्या तसे पडलेले आपल्याला दिसतात. 1453मध्ये ऑटोमस तुर्कांनी शहर जिंकले होते. कुठले? कॉन्स्टँटिनोपल. औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ मध्ये झाला. कुठं झाला होता? इंग्लंडमध्ये. इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न कोण केला होता तर मीर कासिबनी केला होता. त्यानंतर बघा मित्रांनो ब्रिटिश सत्तेचे परिणाम आपल्यावर काय झाले होते हे पण खूप महत्त्वाचं आहे. आता ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना वगैरे आपण पाहिली कशी झाली काय नाही, त्याच्यानंतर ते आले. इंग्रज मराठी युद्ध खूप महत्त्वाचं आहे. मुंबई हे इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होते, परंतु प्रदेशावर मराठ्यांची घट्ट पकड होती. या मुंबईला लागूनच जे पुणे वगैरे आहे तिथं त्यांचा हे होता. पण माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा जो चुलता होता रघुनाथरावाने पेशवेपदाच्या लालसेपोटी इंग्रजांची मदत मागितली. त्यामुळे मराठ्यांच्या राजकारणात काय झाला इंग्रजांचा शिरकाव झाला आणि 1774 ते 1818च्या दरम्यान मराठे इंग्रज यांच्यात 3 युद्ध झाली. पहिल्या युद्धात मराठा सरदारांच्या एकजुटीमुळे काय झालं तर इंग्रजांना तोंड दिले आणि ते मराठा जिंकले. त्यामुळे मराठ्यांची सरशी झाली आणि 1782 साली सालबाईचा तह होऊन इंग्रज मराठा युद्ध संपले. कोणता हे होता तर विचारला जाऊ शकतो सालबाईचा तह होता. तैनाती फौज मित्रांनो, ही तैनाती फौज जर नसती ना तर आपल्या याच्या भारतामध्ये ह्या एकमेकांचे म्हणजे तुमचं राज्य आम्ही गिळतो, आमचं राज्य तुम्ही गिळा, ह्या मरणाच्या लढ्या झाल्या असत्या. एकमेकाला मारलं असतं, एकमेकाच्या उरावर बसले असते सत्तेसाठी. मला एक सांगायचं आहे की बा तैनाती फौज चांगली होती काही प्रमाणात, वाईट तर होतीच त्याच्याबद्दल वाद नाही, पण लोक मारले गेले नाही जास्त या तैनाती फौजेमुळे. बघा काय होती ही तर 1798मध्ये लॉर्ड वॅलस्ली हा जो लॉर्ड वॅलस्ली आहे गव्हर्नर, या लॉर्ड वॅलस्लीच्या अगोदर या तैनाती फौजेचा विचार केला होता मित्रांनो. ड्युप्ले म्हणून होता, ड्युप्ले त्यांनी केला होता. पण आपल्याला लॉर्ड वॅलस्लीनं कधी केला होता तर 1798मध्ये गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला. सर्व भारतावर इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचे त्याचे धोरण होते. तर थोडक्यात सांगायचं झालं तर हे तैनाती फौज काय होती तर प्रत्येक राज्याला काय करणार इंग्रज हे करणार, त्यांच्या जे सैनिक आहेत त्यांना ट्रेनिंग देणार आणि त्यांना हे करणार. तर ते कधी होतं ते तुम्हाला माहीतच असेल. हे समजा एक राज्य आहे तर या राज्याला काय करणार इंग्रज त्यांचं सैनिकांचं असं ट्रेनिंग देणार, संरक्षण देणार. या राज्याला पण त्यांचंच म्हणजे त्याच राज्याचं सैनिक पण यांना हे इंग्रज आहे, इंग्रज काय देणार ट्रेनिंग देणार, यांच्याच राज्याचं सैनिक यांच्याही सैनिकांना इंग्रज ट्रेनिंग देणार. आणि या दोघांना जेव्हा युद्ध करायचं तेव्हा तुम्ही इंग्रजांना विचारा, म्हणजे इंग्रज या दोघांचं युद्ध कधीच होऊ देणार नाही हे त्याच्यात हे होते, हे त्याच्या अटी होते. आणि त्या आपल्या दरबारात इंग्रजांचा रेसिडेन्शियल असेल ही त्याची एक महत्त्वाची अट होती. तर 1802मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी इंग्रजांशी काय केला होता तैनाती फौजेचा करार केला होता. त्यानंतर बघा छत्रपती प्रतापसिंह यांच्यावरही प्रश्न पडलेला आहे. तर पेशवाईचा अस्त झाला तरी सातारचे छत्रपती प्रतापसिंह गादीवर होते. इंग्रजांनी छत्रपती प्रतापसिंहांचा तह करून ग्रँड डफ यांनी अधिकाऱ्यांची त्यांची राज्यकारभारावर मदत केली होती. तर यांचा मृत्यू तेथेच त्यांचा 1847मध्ये मृत्यू झाला होता. तर कुठं यांना जेव्हा काशीमध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे मित्रांनो. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. छत्रपती प्रतापसिंहाचे कारभारी रंगो बापूजी गुप्ते यांनी इंग्लंडमध्ये जाऊन अन्यायाविरुद्ध दाद मागितली. याच्यावर प्रश्न पडलेला आहे की छत्रपती प्रतापसिंह यांचे कारभारी कोण होते तर ते होते रंगो बापूजी गुप्ते. परंतु त्यांनी काय केला प्रयत्न केला पण त्यांच्या न्याय मिळवण्याच्या प्रयत्नांना यश आले नाही. पुढे लॉर्ड डलहौसीने दत्तक विधान नामंजूर करून 1848मध्ये साताऱ्याचे जे राज्य आहे ते खालसा केले होते. बघा मित्रांनो हे जे आहे ना हे पण IMP याच्यावर पण बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलेले
आहे. तर काय आहे हे बघा, छत्रपती प्रतापसिंह यांनी सातारा शहरात येवतेश्वराच्या देवालयाच्या मागील बाजूस व महादरा येथील तलाव बांधून त्यांचे पाणी शहरात खेळवले. शहरात रस्ते बांधले. म्हणजे त्यांनी काय काय कामं केली ते याच्यामध्ये सांगितलेलं आहे. छापखाना काढला होता त्यांनी येथे एक. तर कधी काढला होता तो? त्याच वेळेस 1827 साली त्यांनी राजनीतिक विषयक सभानीती नावाचा ग्रंथ लिहिला. बघा मित्रांनो, हा ग्रंथ कोणी लिहिला याच्यावर प्रश्न पडू शकतो. त्यांनी साताऱ्याहून महाबळेश्वर ते प्रतापगडापर्यंत रस्ता तयार केला. हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. तोच रस्ता पुढे महाडपर्यंत नेण्यात आला. छत्रपती प्रतापसिंह हे दररोज रोजनिशी स्वतः लिहित असत. दुहेरी राज्यव्यवस्था काय होती आणि ही कोणी आणली होती याच्यावर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला गेलेला आहे मित्रांनो. ब्रिटिश सत्तेचे भारतावरील काय परिणाम झाले? बघा, ही जी दुहेरी राज्यव्यवस्था आहे ही आणली होती रॉबर्ट क्लाईव्हने. कधी आणली होती? तर 1765 मध्ये. बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली. महसूल गोळा करण्याचे काम कंपनीने हाती घेतले, तर शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम बंगालच्या नवाबाकडे दिले. यालाच आपण काय म्हणतो? दुहेरी अर्थव्यवस्था म्हणतो. म्हणजे काय करल तर कंपनी जी आहे ती काय करल? पैसा गोळा करल आणि सुरक्षा तुमची तुम्ही करत बसा. ही अशी दुहेरी अर्थव्यवस्था होती, दुहेरी राज्यव्यवस्था होती. त्यानंतर बघा, दुहेरी राज्यव्यवस्थेचे दुष्परिणाम कालांतराने दिसू लागले. साहजिक आहे की फक्त त्यांनी पैसा गोळा करायचा आणि हे त्याच्यामुळे काय झालं, इंग्लंडमध्ये पार्लमेंटमध्ये त्याच्यावर काही कायदे करण्यात आले होते. त्यानंतर बघा, पार्लमेंटमध्ये केलेले कायदे, हे कायदे पण विचारले जातात मित्रांनो आपल्याला. पहिला कायदा जे आहे 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असा हुद्दा देण्यात आला. बघा मित्रांनो, हे खूप महत्त्वाचं आहे की कोणता आहे तो? रेग्युलेटिंग ॲक्ट. कोणता ॲक्ट आहे? तर रेग्युलेटिंग ॲक्ट आहे. त्या ॲक्टनुसार काय केलं होतं, बंगालचा जो गव्हर्नर होता त्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असा हुद्दा देण्यात आला होता. कधी? 1773 मध्ये. या ॲक्टनुसार लॉर्ड वॉरेन हेस्टिंग्ज हा गव्हर्नर जनरल झाला. याच्यावर प्रश्न विचारला जातो. तो कोण होता? ते लॉर्ड वॉरेन हेस्टिंग्ज हा गव्हर्नर जनरल झाला. मुंबई व मद्रास इलाक्याच्या धोरणावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार त्याला मिळाला. त्याच्या मदतीला 4 सदस्यांची समिती नेमण्यात आली होती. त्यानंतर बघा, 1784 मध्ये पिटचा भारतविषयक कायदा मंजूर झाला आणि कंपनीच्या भारतातील राज्यकारभारावर पार्लमेंटचे नियंत्रण ठेवण्याची एक कायमस्वरूपाचे नियामक मंडळ स्थापन करण्यात आले. कंपनीच्या भारतातील राज्यकारभाराविषयी आदेश देण्याचा अधिकार या मंडळाला देण्यात आला आणि 1813, 1833, 1853 मध्ये कंपनीच्या कारभारात फेरबदल करण्याचे जे कायदे आहेत ते पार्लमेंटमध्ये करण्यात आले. अशा प्रकारे कंपनीच्या प्रशासनावर ब्रिटिश सरकारचे अप्रत्यक्ष नियंत्रण अस्तित्वात आले होते. त्यानंतर बघा, मुलकी नोकरशाही काय होती? तर जशा आता स्पर्धा परीक्षा होत्या तशाच त्या काळीही होत्या. तर त्या काय होत्या आपण ते बघूया. भारतात इंग्रजांची सत्ता दृढ करण्यासाठी इंग्रजांनी नोकरशाहीची गरज होती. लॉर्ड कॉर्नवॉलिस याने नोकरशाहीची निर्मिती केली. हे जे आहे हेच बोंबलायला आता आपण जे स्पर्धा परीक्षा देतो याचं हेच कारण आहे, लॉर्ड कॉर्नवॉलिस. मुलकी नोकरशाही हा इंग्रज शासनाचा महत्त्वाचा घटक बनला. कंपनीच्या अधिकाराविषयी खाजगी व्यापार करू नये असा नियम त्याने घालून दिला. त्यासाठी त्याने अधिकाऱ्यांचे पगार वाढवले. प्रशासनाच्या सोयीसाठी त्यांनी इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेश जिल्हावार विभागणी केली. जिल्हाधिकारी हा जिल्हा प्रशासनाचा प्रमुख असे महसूल गोळा करणे, न्याय देणे, शांतता व सुव्यवस्था राखणे ही त्याची जबाबदारी होती. बघा मित्रांनो, तेव्हाचं जे होते ते आताही काही प्रमाणात आहे. त्यानंतर भारतीय इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस, हे जे भारतीय इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस आहे ते ICS, जे आत्ताचे IAS वगैरे असतात त्याच प्रकारच्या त्यावेळेस स्पर्धा परीक्षा घेतल्या जायच्या. त्यानंतर बघा मित्रांनो काय आहे तर लष्कर व पोलीस दल, तर त्याच वेळेचं जे आहे तसंच आत्ताही आहे. भारतातील इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांचे संरक्षण करणे आणि स्थगित करणे व भारतातील इंग्रजांविरुद्ध जे हे होते, जसे आता सरकारविरुद्ध होते ते मोडून काढण्याचं काम म्हणजे संरक्षणाचं काम वगैरे करतात त्यावेळेस ते करायचे. आता बघा न्यायव्यवस्था काय, तर इंग्लंडमधील न्यायव्यवस्थेच्या धर्तीवर भारतामध्ये सुद्धा न्यायव्यवस्था स्थापन करण्याचं ठरलं. प्रत्येक जिल्ह्यात मुलकी खटल्यांचा दिवाणी न्यायालय व फौजदारी खटल्यांसाठी फौजदारी न्यायालय असे स्थापन करण्याच्या नियमांचा फेरविचार उच्च न्यायालयाने
स्थापन केले. त्यानंतर बघा कायद्यापुढील समानता हे सूत्र म्हणजे हे जे तत्व आहे ते त्यावेळेसपासून होतं, पण त्याची अंमलबजावणी फारशी होत नव्हती. भारतामध्ये पूर्वी ठिकठिकाणी वेगवेगळे कायदे होते. न्यायदानात जातीनुसार भेदभाव केला जाईल. लॉर्ड मेकॉले, कोण मित्रांनो, लॉर्ड मेकॉलेच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या विधी समितीने कायद्याची संहिता तयार केली. कायद्याची संहिता कोण तयार केली? तर सुरुवातीला लॉर्ड मेकॉलेने. सर्व भारतात एकच कायदा लागू केला. कायद्यापुढे सर्व समान आहेत हे तत्व इंग्रजांनी रूढ केले. कायद्यापुढे सर्व समान आहेत हे तत्व इंग्रजांनी रूढ केले. मित्रांनो, हे महत्त्वाचं आहे. तर या पद्धतीत सुद्धा काही दोष होते युरोपीय लोकांवरील जे, पण त्याची जी अंमलबजावणी होती ती म्हणजे चांगल्या प्रमाणात नव्हती. इंग्रजांची आर्थिक धोरणे काय होती ते पण महत्त्वाचं आहे, पण आता याच्यामध्ये काही असं मला फारसं महत्त्वाचं वाटत नाही. त्यानंतर बघा मित्रांनो, जमीन महसूल धोरण. इंग्रजांनी अंमल सुरू करण्याआधी खेड्यापाड्यात काय तर अर्थव्यवस्था म्हणजे आपण काय करायचो, आपलेच माल वगैरे घ्यायचो, त्याच्यामध्ये हे करायचो, ते त्यांनी हे करण्याचा प्रयत्न केला, डबघाईस आणण्याचा प्रयत्न केला. नवीन महसूल व्यवस्थेचे परिणाम काय झाले होते? त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात कर वगैरे लावले होते, तर त्याचे खूप वाईट परिणाम आपल्याला झाले होते. शेतीचे व्यापारीकरण हे सुद्धा यांनी केले होते. तर ते कशाच्या संदर्भात? कापूस, नीळ असे नगदी पिकं ते घ्यायला लावायचे. त्यानंतर बघा काय तर दुष्काळ पडला होता 1860 ते 1900 या काळात. भारतात मोठे दुष्काळ पडले, परंतु इंग्रज राज्यकर्त्यांनी दुष्काळ निवारणासाठी पुरेसे प्रयत्न केले नाहीत आणि पाणीपुरवठ्याच्या योजनांवर फारसा खर्चही केला नव्हता त्यावेळेस. बघा आता वाहतूक व दळण व्यवस्थेत सुधारणा हा प्रश्न बऱ्याच वेळेस विचारला जातो की 1853 साली पुणे ठाणे रेल्वे मार्गावर आगगाडी धावू लागली. कधी? तर 1853 मध्ये हे त्याचं चित्र आहे बघा मित्रांनो, 1853. त्यानंतर भारतातील जुन्या उद्योगांचा ऱ्हास झाला, जे हातमागावर वगैरे व्हायचे. भारतात येणाऱ्या मालावर अतिशय कमी कर आकारण्यात येईल, म्हणजे इंग्लंडमधून येणारा कर कमी आणि भारतातून जाणारा जास्त. म्हणून काय व्हायचं की तिकडून स्वस्तात यायचा पण इकडून जाणारा खूप महाग, म्हणून भारतात बनणारा स्वस्त व्हायचा आणि तिकडून येणारा म्हणजे भारतातला माल भारतात विकायचा असेल तर महाग व्हायचा आणि तिकडून येणारा स्वस्त. त्याच्यामुळे गिराईक काय करायचं, तिकडचेच घ्यायचं, म्हणून बरेचसे उद्योग आपले डबघाईस आले होते. आता भारतात जे होते उद्योगधंद्यामध्ये विकासासाठी खूप महत्त्वाचं यांनी काम केलं होतं. कोण होते हे? जमशेदजी टाटा. 1853 मध्ये कासवजी नानाभाई दावर यांनी मुंबईमध्ये पहिली कापड गिरणी सुरू केली. याच्यावरही प्रश्न पडलेला आहे. 1855 मध्ये बंगालमधील रिसरा येथे तागाची पहिली गिरणी सुरू केली. कधी? 1855 मध्ये. 1907 साली जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला. कधी मित्रांनो? 1907 मध्ये. भारतामध्ये कोळसा, धातू, साखर, सिमेंट या रासायनिक द्रव्ये या उद्योगांमध्ये सुरुवात केली. सामाजिक व सांस्कृतिक परिणाम काय झाले याच्यावर काही प्रश्न पडण्याची शक्यता खूप कमी आहे मित्रांनो. त्यानंतर बघा 1784 साली विल्यम जोन्स इंग्रज अधिकाऱ्याने कोलकाता येथे एशियाटिक असोसिएशन म्हणजे बंगाल ऑफ एशियाटिक असोसिएशन ऑफ बंगाल ही संस्था स्थापन केली. कोणी? विल्यम जोन्स यांनी. कधी? तर दिलेला आहे बघा. मॅक्स मुलर ही जर्मन विचारवंत धर्म मग यांनी काय केलं याच्यामध्ये आता काही फारसं मला असं महत्त्वाचं वाटत नाही. त्यानंतर मद्रास चेन्नई विद्यापीठाची स्थापना हे पण विचारलं जाऊ शकतो. तर इंग्रजी लॉर्ड मेकॉलेच्या शिफारशीनुसार 1835 मध्ये भारतात इंग्रजी शिक्षण सुरू करण्यात आले. नव्या शिक्षणाद्वारे नवे पाश्चात्य विचार, आधुनिक सुधारणा, विज्ञान व तंत्रज्ञान यांची भारतीयांना ओळख करून देण्यात आली आणि 1857 साली कोलकाता, मद्रास आणि मुंबई म्हणजे आत्ताचं चेन्नई इथं विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. पाश्चात्य शिक्षण त्यामधून दिलं जायचं. बघा याच्यावर प्रश्न पडला जातो. तर पोर्तुगीज रिकामी जागा, फ्रेंच, ब्रिटिश भारतात आले, बाजारपेठा काबीज केल्या. त्यानंतर 1802 मध्ये पेशव्यांचे इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. तर कुठल्या यांनी केला? दुसरा बाजीरावनी तो केला होता. त्यानंतर जमशेद टाटा यांनी येथे टाटा आयर्न कुठं? तर जमशेदपूर इथं. असे प्रश्न विचारले जातात मित्रांनो. इथून बघा महत्त्वाचा आहे 1857चा स्वातंत्र्य लढा. अनेक प्रकारचे याच्यावर प्रश्न पडलेले आहेत.
तर बघा 1857 साली बघा मित्रांनो, थोडासा व्हिडिओ मोठा होईल पण अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तुम्ही बिलकुल व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण पहा, तुमच्या अतिशय महत्त्वाचा आहे. आणि मी सांगतो तुम्हाला 101% याच्यातून तुम्हाला प्रश्न पडणार आहेत. खूपच मोठा झाला तर आपण याच्यामध्ये काय करू, गांधी युगाचा एक वेगळा व्हिडिओ बनवू, म्हणजे 2 भाग करू याचे. पण 1857चा याच्यामध्ये आपण घेऊ. बघा आता 1857 साली इंग्रज सत्तेला हादरून टाकणारा मोठा लढा भारतामध्ये झाला आता. आणि हा लढा काही अचानक झाला नव्हता. तर 1857च्या लढ्याची व्याप्ती खूप मोठी होती. 1857चे स्वातंत्र्य समर या पुस्तकाने पुढे अनेक क्रांतिकारकांना हे केले. तर 1857चे स्वातंत्र्य समर कोणी पुस्तक लिहिलेलं आहे, तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर बघा 1857च्या पूर्वीचे लढे, भारतात ज्या ज्या भागात इंग्रजांची सत्ता स्थापन केली तेथील लोकांनी इंग्रज शासनाचे दुष्परिणाम भोगावे लागले होते. तर आता पाईकांचा उठाव काय होता बघा. ओडिसाच्या मध्ययुगीन काळापासून पाईक पद्धती अस्तित्वात होती. तिथल्या पाईक म्हणजे काय होतं, तर ते जे राजाच्या वगैरे बाहेर हे होते लोक, हे दरवाजा आहे, ते त्या दरवाजाजवळ उभे राहायचे 2 जण असे, त्याला पाईक म्हणायचे थोडक्यात सांगायचं झालं तर. हे बघा, निरनिराळ्या स्वतंत्र राज्याचे खडे सैनिक होते, त्यांना पाईक असे म्हणत होते. म्हणजे जे उभे राहायचे प्रत्येक याच्यात. राजांना पाईकांच्या जमिनी कसण्यास मोफत दिल्या होत्या. त्या कसून ते आपले उदरनिर्वाह करत असत. बादशाहाच्या युद्धाच्या प्रसंगी उद्भवल्या तर त्यांना राज्यांच्या बाजूने लढाईला उभे राहायचे अशी अट होती. 1803 मध्ये इंग्रजांनी ओडिसा जिंकून घेतले. इंग्रजांची पाईकांच्या वंशपरंपरागत जमिनी काढून घेतल्या, त्यामुळे पाईक संतापले. तसेच इंग्रजांनी लावलेल्या करामुळे मिठाच्या किमतीत वाढ होऊन सामान्य लोकांचे जीवन असह्य झाले. याचा परिणाम 1817 मध्ये इंग्रजांविरुद्ध पाईकांचा सशस्त्र उठाव झाला. बघा मित्रांनो, कधी झाला, तर तो 1817 मध्ये झाला. या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते, तर बक्षी जगनबंधू आणि विद्याधर यांनी केले होते. त्यानंतर बघा, हे उमाजी नाईकांचंही खूप मोठं हे होतं. त्यांनी काय केलं होतं बघा. आता शेतकरी व सामान्य जनतेच्या कंपनी सरकारच्या काळात कंगाल झाली. अशातच 1770 मध्ये बंगाल प्रांतात मोठा दुष्काळ पडला. इंग्रजी राजसत्तेचे जनतेने वर्तन मात्र उदासीन होते आणि ते संवेदनशून्य होते. त्यानंतर बघा 1763 ते 1857 काळात बंगालमध्ये प्रथम संन्याशांनी व त्यानंतर फकीरांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी लढे दिले. असेच लढे गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र व दक्षिण भारतातही झाले. आता बघा, हे उमाजी नाईक आहेत, यांनी दिलेल्या लढ्याचा असाच उग्र होता. उमाजींनी आपल्या रामोशी बांधवांना व स्थानिक युवकांना संघटित करून इंग्रजांविरुद्ध बंड केले. त्यांनी एक जाहीरनामा काढून इंग्रजांविरुद्ध लढा देण्याचा व हे जे होते हे अतिशय म्हणजे शिवाजी महाराजांसारखे त्यांनी काय केलं, स्वतःचं राज्य निर्माण करायचं हे त्यांनी उराशी बाळगलं होतं स्वप्न, आणि त्यांनी खूप तसं कामही केलं होतं मित्रांनो. पुणे, सातारा, नगर, सोलापूर, नाशिक, भोर इत्यादी भागात त्यांनी आपला दरारा निर्माण केला होता. आणि 1832 मध्ये कंपनी सरकारने उमाजी नाईक यांना अटक केली आणि त्यांना पुणे येथे फाशी दिली. बघा मित्रांनो, 2 वेळेस त्यांना अटक केली होती. याच्या अगोदर त्यांना सोडून देण्यात आलं होतं, पण 1832 मध्ये त्यांना फाशी देण्यात आली. आपण याच्यावर म्हणजे स्पेशली व्हिडिओ घेणारच आहोत, एक सगळे जे क्रांतिकारक आहेत त्यांच्यावर. भारतातील आदिवासी व अन्य जमातीच्या इंग्रज सत्तेचं काय झालं होतं, तर खूप हे झालं होतं. भारतातील भिल्ल, कोळी, रामोशी यांच्या इंग्रजांविरुद्ध लढे दिले. कोल्हापूर परिसरात गडकर्यांनी तर कोकणात फोंड सावंतांनी इंग्रज सत्तेला आव्हान दिले होते. 1857 सालापूर्वी अनेक जे लढे होते, हे अनेक लढे झालेले आपल्याला पाहायला मिळतात. बघा मित्रांनो, अशा तऱ्हेनं खूप लढे आपण लढले होते, तेव्हा कुठं स्वातंत्र्य मिळालं. निरनिराळ्या भागात काही जमीनदारांनी राजवाडे होते. ईस्ट इंडिया कंपनीच्या फौजेत अनेक भारतीय सैनिकसुद्धा होते. आता बघा, 1806 साली वेल्लोर येथे, 1824 साली बराकपूर येथे उठावाचे उग्र स्वरूप धारण केले होते. त्यानंतर हे लढे असेच झाले होते. त्यानंतर बघा, हा वणवा 1857च्या स्वातंत्र्य युद्धात भडकला. ब्रिटिश सरकार सत्तेविरुद्ध अनेक ठिकाणी काय झाले होते, तर त्यांच्या विरुद्ध उद्रेक झाला होता. त्यानंतर बघा, 1857च्या लढ्याची कारणे काय होती. बघा मित्रांनो, या कारणावर असा प्रश्न विचारला जातो, पण याच्यामध्ये असं एवढं डीपमध्ये नाही विचारलं जाणार, तर आपल्याला ते माहीत आहे काय होते ते. त्याच्यानंतर आर्थिक कारणे काय होते, याच्यावरही फारसा प्रश्न पडत नाही. MPSC राज्यसेवेला वगैरे पडू शकते. सामाजिक कारणं ही पूर्ण
राजकीय कारणं. 1857 इंग्रजांनी अनेक भारतीयांचा नामंजूर केल्या, सुट्ट्या वगैरे ते आहेत. हिंदी सैनिकांचा असंतोष हे महत्त्वाचं कारण होतं मित्रांनो. तर याच्यामध्ये आपण ते तात्कालीन कारण याच्यावर प्रश्न पडतो. ब्रिटिशांनी 1856 साली हिंदी सैनिकांना लांब पल्ल्याच्या एनफिल्ड बंदुका दिल्या. कोणत्या? एनफिल्ड बंदुका. त्यात वापरण्याची जी नवी काडतुसे दिली त्या काडतुसावरील आवरण दाताने किंवा तोंडाने तोडावे लागत होते. या आवरणाला गायीची आणि डुकराची चरबी लावलेली असते अशी बातमी पसरली होती चौकडे. त्यामुळे हिंदू व मुस्लिम सैनिकांची धार्मिक भावना दुखावल्या गेल्या व सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. त्यानंतर वणवा पेटला. मग ते चरबी लावलेली काडतुसे वापरण्यास सैनिकांनी विरोध केला आणि त्याला विरोध व्हायला लागला. तर हे जे आहेत आपले मंगलभाऊ पांडे यांनी काय केलं होतं, तर इंग्रजाविरुद्ध अन्याय वृत्तीला विरोध करण्याच्या भावनेला ब्रिटिश अधिकाऱ्यावर त्यांनी गोळी झाडली होती. कोणी? मंगल पांडे यांनी. मग त्यांना अटक केली यांनी. कुठे झालं होतं, तर मेरठ छावणीतील हिंदी सैनिकांनी पूर्ण पलठण बंड करून उठली. सैनिकांनी दिल्लीच्या रोखेने निघाले. वाटेत हजारो नागरिक स्फूर्तपणे त्यांना मिळत गेले. 12 मे 1857 रोजी सैनिकांनी दिल्लीला ताब्यात घेतले. त्यांनी मुघल बादशाह बहादूर शाह यांच्याकडे लढ्याचे नेतृत्व दिले. बघा मित्रांनो, बहादूर शाहकडे दिले होते. भारताचे सम्राट म्हणून सुद्धा त्यांची दवाई फिरवण्यात आली होती. लढ्याची व्याप्ती काय होती हे पण महत्त्वाचं आहे. कोण कोण होतं, कुठलं, याच्यावर प्रश्न पडलेले आहेत. तर इंग्रज छावणीतील अनेक हिंदी सैनिकांनी बंडाचे निशाण उभारले. लखनौ, अहमदाबाद, कानपूर, बनारस, बरेली, झाशी अशा ठिकठिकाणी उठावाचे प्रारंभ झाले. पुढे हे लोण दक्षिण भारतातही पसरले. नागपूर, सातारा, कोल्हापूर, नरगुंद अशा ठिकाणी उठाव केले. सातारा छत्रपतींचे वारसदार शहाजी प्रतापसिंह व कारभारी रंगोबापूजी, कोल्हापूरचे चिमाजी साहेब, रंगनूरचे बाबासाहेब भावे, नगर जिल्ह्यातील संगमनेरजवळील भागोजी नाईक इत्यादी लढ्यामध्ये अग्रगामी होते. बघा मित्रांनो, याच्यामध्ये काय केलं जाते, नगरचं कोण होतं, नरगुंदचं कोण होतं, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर 1857 साली खानदेशात कजार सिंह यांच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केला होता. बघा मित्रांनो, खानदेशात कोण होतं, तर कजार सिंह. सातपुडा परिसरात शंकरशहांनी लढ्याचे नेतृत्व केले. त्यानंतर खानदेशात उठावांची 400 भिल्ले स्त्रिया सहभागी झाल्या होत्या. याच्यावरही प्रश्न पडू शकतो मित्रांनो की लढ्याचे नेतृत्व. बघा मित्रांनो, कुठं कोणी नेतृत्व केलं याच्यावर खूप वेळा प्रश्न पडलेला आहे. 18व्या शतकात मुघल साम्राज्य हे झाले होते. नादिरशाह अब्दालीसारख्या परकीय हिंदुस्थानाने आक्रमण करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर बघा आता 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात मुघल साम्राज्याचा वारसदार बहादूर शाह इंग्रजाविरुद्ध लढण्यास असमर्थ आहे हे लक्षात आल्यानंतर बहादूर शाहचे नेतृत्व मान्य करून नानासाहेब पेशवे, झाशीची राणी लक्ष्मीबाई तात्या टोपे यांनी 1857च्या स्वातंत्र्य लढ्याची सूत्रे आपल्या हातात घेतली. याचाच परिणाम स्वातंत्र्य लढ्यात हिंदू मुस्लिम ऐक्याचे परिणाम दिसून आले आपल्याला. बघा मित्रांनो, इथं आपल्याला एक नकाशा दिसेल 1857च्या स्वातंत्र्य लढा कुठं कुठं झाला ते. हे जे आहे बराकपूर, नागपूर, सातारा, कोल्हापूर हे या ठिकाणची झाला होता ते. हजरत महल यांनी विविध ठिकाणी उठावाचे नेतृत्व केले. दिल्ली, कानपूर, लखनौ, झाशी तसेच पश्चिम बिहारमधील. मग त्याचा बीमोड कसा झाला, इंग्रजांनी प्राणपणाला लावून ते इंग्रजांनी काय केलं, त्याचा बीमोड केला. मंगल पांडेंना वगैरे यांना फाशी दिली. नंतर राणी लक्ष्मीबाई, कुंवरसिंह, अहमद शाह धरातीर्थी पडले. बहादूर शाह यांना रंगून येथे कारावासात ठेवण्यात आले. बघा मित्रांनो, याच्यावरही प्रश्न पडते. बहादूर शाहला कुठं ठेवलं होतं, तर रंगून येथे ठेवलं होतं. नानासाहेब व बेगम हजरत महल यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला. कोणी? नानासाहेब आणि बेगम हजरत. तर तात्या टोपे 10 महिने इंग्रजांशी लढत राहिले, पण फितुरीमुळे ते सापडले. त्यांना फासावर जावे लागले. अशा रीतीने 1857चा जो होता तो त्यांनी दडपून टाकला होता इंग्रजांनी. बघा मित्रांनो, हे आहेत बहादूर शाह यांनी काय केलं होतं, तर नेतृत्व केलं होतं. त्यानंतर लढा यशस्वी ठरला होता. हा लढ्याचा प्रसार भारतभर झाला नाही. का लढा हे झाला होता, तर त्याच्यानंतर सर्वसामान्य नेत्यांचा अभाव होता. सर्वमान्य नेते नव्हते त्याच्यामध्ये. राजे रजवाड्यांच्या पाठिंब्यांचा अभाव होता. त्यानंतर लष्करी डावपेचांचा अभाव होता. त्याच्यामुळे हे अयशस्वी ठरला होता. त्यानंतर बघा स्वातंत्र्य लढ्याचे परिणाम काय झाले. ईस्ट इंडिया कंपनीची राजवट
संपली होती. तर याचा खूप मोठा परिणाम झाला होता मित्रांनो. राणीनं काय केलं होतं तर आपल्याकडे सर्वाधिकार घेतले होते आणि गव्हर्नर जनरल हे पद जाऊन व्हाईसरॉय हे पद निर्माण झाले होते. याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि लॉर्ड कॅनिंग हा शेवटचा गव्हर्नर. कोण? लॉर्ड कॅनिंग. तर जनरल व पहिला व्हाईसरॉय ठरला होता. तसेच भारतविषयी कारभार करण्यासाठी भारत मंत्री, कोणतं? भारत मंत्री हे पद इंग्रजच्या शासनात निर्माण करण्यात आलं होतं. याच्यामुळे खूप मोठा परिणाम झाला होता. आता जाहीरनामा काय होता राणीचा? तर इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिने भारतीयांना उद्देशून एक जाहीरनामा काढला. सर्व भारतीय आमचे प्रजाजन आहेत. वंश, धर्म, जात किंवा जन्मस्थान यावरून प्रजाजनात भेद करणार नाही. शासकीय नोकऱ्या देताना गुणवत्तेवर दिल्या जातील. धार्मिक बाबतीत कसले हस्तक्षेप करणार नाही. संस्थानिकांनी केलेले करार पाळले जातील. तसेच कोणत्याही कारणासाठी खालसा केली जाणार नाही. त्यानंतर जे नवीन हे होते ते खालसाही करणार नाही अशी त्यांनी ग्वाही दिली होती. आता भारतीय लष्कराची पुनर्रचना नंतर करण्यात आली. तर ती सैनिकांचे प्रमाण वाढवण्यात आले तिकडचे म्हणजे इंग्लंडचे आणि महत्त्वाच्या ठिकाणी फक्त इंग्रज अधिकारी ठेवले. असे काही बदल करण्यात आले. आता धोरणात्मक बदल काय होते तर भारतीयाचे जे मन होते ते दुखवायचे नाही. धार्मिक गोष्टींना याला हस्तक्षेप करायचा नाही. त्यानंतर बघा 1857च्या स्वातंत्र्य लढ्यामुळे इंग्रजी राजसत्तेला संघटित विरोध झाला पाहिजे असे भारतीयांना वाटू लागले आणि 1857चा लढा हा काय झाला तर एक प्रेरणास्त्रोत ठरला होता. बघा मित्रांनो याच्यावर प्रश्न पडतात की स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1857च्या लढ्याला हे नाव दिले. काय दिले होते तर स्वातंत्र्य समर. त्यानंतर रामोजी बांधवांना संघटित करून यांनी इंग्रजांविरुद्ध लढले होते. तर कोण लढले होते? उमाजी नाईक. त्यानंतर 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात भारतीयांविषयी कारभार करण्यासाठी हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले होते. तर कोणते? भारत मंत्री. त्यानंतर भारतातील संस्थाने या गव्हर्नर जनरलने खालसा केली होती. तर या डलहौसीनं केली होती. अशा पद्धतीने हे आपल्याला विचारल्या जाऊ शकतात. आता बघा मित्रांनो सामाजिक व धार्मिक प्रबोधन काय होतं याच्यावर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्याच्यानंतर हे ब्रह्मो समाज, सत्यशोधक समाज, त्यानंतर आर्य समाज, महात्मा फुलेंबद्दल आणि याच्यावर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारल्या गेलेले आहेत. स्वातंत्र्य चळवळीचा युगास प्रारंभ याच्यावरही प्रश्न विचारले गेलेले आहेत. आपण हे सर्व काय करू आणखीन याचा एक व्हिडिओ बनवू. त्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी लोकमान्य टिळकांचा एक टिळक युग आणि त्याच्यानंतर तिसऱ्या व्हिडिओमध्ये गांधीयुग आणि सगळ्या चळवळी हे आपण घेऊया मित्रांनो. तर हे सविनय कायदेभंग वगैरे त्या आणखीन याचे 2 भाग करू किंवा एक जर मोठा होत असेल तर ते करू आणि तिसऱ्या याच्यामध्ये सगळं मग बाकीचं राहिलेलं घेऊन टाकू. तर अशा पद्धतीनं हा व्हिडिओ या ठिकाणी आपण स्टॉप करू मित्रांनो. आणि तुम्हाला जर याविषयी जर आणखीन डिटेल्स पाहिजे असेल तर तसे तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण बाकीच्याही पुस्तकातून डिटेल्स घेता येतील आपल्याला ते पाहू. बघा मित्रांनो जर तुम्ही याची तयारी करत असाल MPSC तर कथा स्वातंत्र्याची हे जे आहे कुमार केतकर यांचं अतिशय महत्त्वपूर्ण पुस्तक आहे. ते तुम्ही नक्की अभ्यासा. आणि जर तुम्हाला वाटत असेल आपण घेतलं पाहिजे हे पुस्तक तर तसं तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की सर कथा स्वातंत्र्याची हे पुस्तकसुद्धा आपण घ्यावं. बघा मित्रांनो अशा पद्धतीने आपण हा व्हिडिओ इथं स्टॉप करू आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच सपोर्ट देत चला. धन्यवाद.